पूर्ण आपला हा जो पायी चालण्याचा प्रवास हा 23 ते 24 पूर्ण किलोमीटरचा राहणार आहे। पायाचा नसा पूर्ण जाम झालेला आहे, पाय पूर्ण दुखत आहे। म्हणजे आम्ही फेरीवरून आलो, म्हणजे आम्ही देव आहे ना, तुला कळत नाही का? तू आमचे एक आहे, तुमचे पाय तू आमचा। नमस्कार भावना आणि त्यांच्या बहिणींनो, आता आपण सध्या निमणीमध्ये, आता आपण चाललेलो सध्या त्र्यंबकेश्वरला। इथं सगळ्याचे मी प्रथमेश ऋषी शिवा कच्ची 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 आता निघालेलो आपण, त्र्यंबकची बस धरलेली, आता चाललोय आपण त्र्यंबकेश्वरला आणि पुढे स्वरूप पण बसणार आहे बसमध्ये। तर बघूया पुढे काय काय होतंय। असे बोट दाखविता ना, म्हणून मी तुमचा व्हिडिओ काढते। देवदार मला जायचं प्रथमेश, असे व्हिडिओ काढत होतो, तुला लाज बीज नाही वाटत का रे? फेरी झालेली, इथून सर्व फेरीला चाललेले आणि आम्ही बसमधनं उतरलेलो आहे। आता आम्ही दर्शनासाठी चाललो मंदिरात, दर्शन वगैरे करू आणि मग फेरी चालू करू। आता मंदिराजवळ आलेलो दर्शन घ्यायला आणि दर्शन वगैरे घेऊन फेरी चालू। आणि 23-24 किलोमीटर आपण इथनं दर्शन घेऊन आणि मग चालू करणार आहे थोड्या वेळामध्ये। बाकीचे पण मित्र येत आहे, बाकीचे आपले काही मित्र आलेले, काही मित्र येणार आहे। हे कुंड आहे, इथं सगळे हातपाय वगैरे धुवून घेतात आणि मग इथून फेरीला स्टार्ट होते। इथे सगळे हातपाय धुण्यासाठी आलेले। जेवण वगैरे आटोपले इथं। त्र्यंबकेश्वरला दर्शन वगैरे केले, कुंडावरती हातपाय धुतले आणि आता प्रवासाला चालू करू। पण त्याच्या आधी त्या हॉटेलला आलो होतो, नाश्ता पाणी जेवण वगैरे करून घेतलेले आम्ही आणि थोड्या वेळात निघू आता। पूर्ण आपला हा जो पायी चालण्याचा प्रवास हा 23 ते 24 पूर्ण किलोमीटरचा राहणार आहे। सगळ्यांचे जेवण वगैरे झाले, आता निघू थोड्या वेळात चालायला। हे सर्व फेरीला चालणार आहे, आम्ही पण चालायला सुरुवात केली आता। चला चला चला, व्हिडिओ बंद करा, चला चला भाऊ, एक साईड लावून जा। हे पूर्ण मोठं कुंड आहे, याला पूर्ण गरका मारून आणि पुढे समोरून जायचं असतं इकडून। आता वाजले रात्रीचे 10, 10:30 वाजले का? रात्रीचे आता 10:30 वाजले आणि 2 किलोमीटरचा प्रवास झालाय फक्त। अजून 20 ते 22 किलोमीटरचा प्रवास बाकी। बॉडी इकडे प्रवास बाकी आहे, अर्ध्यापेक्षा जास्त नाही। फायनली फेरी झालेली आणि 2 किलोमीटर झालेलं आहे मित्रांनो फक्त आताशी। ते म्हणतोय ना, थांब ना थोडं, 2 किलोमीटर 10:30 वाजून थोडस थांबा तुम्ही। त्याला माझं कसं आहे, मी परफेक्टली असतो पूर्ण कुंडाची फेरी इकडून मारून येऊन आणि इथून जाण्यासाठी रस्ता आहे बाहेर रोडला लागण्यासाठी। रात्रीचे वाजले 11:10 झालेले, कंटिन्यू चालतो, एक पण ठिकाणी थांबलेलं नाही आणि 8 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट झालेला आतापर्यंत। 11:10 वाजले, आता इथे पाणी वगैरे पिण्यासाठी थांबलेलो। काय काय परत चालायला सुरुवात करतो इथून। चलो प्रथमेश मित्रा, कसं वाटतंय पायांना? मला पाहायला खूप बरं वाटतंय।
पायानं खूप बरं वाटतंय. पाय आदर आता बरं वाटत पाय जाम झाले तळपाय एकदम दुखताय खतरनाक. कसं म्हणलं झालेलं आहे पावसाने झालेलं. ते पावसात नाही ते घामन. बोल आता नाही बोलायचं मला. मी एवढं भारी बोलतो तू माझी बंद करून टाकलं. काय बोलतो आता परत? मला नाही बोलले जात ना तिकडं. गर्दी खूप आहे आज. तिसरा श्रावणी सोमवार त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही. तेवढी गर्दी नसते कायम. सोमवार गर्दी होती तिथं. नाही रे, ब्लॉक मध्ये खोटं बोलत नको जाऊ. तिसरा समोर जास्त गर्दी राहते. मला हे नाही पडत. तू आज ब्लॉक मध्ये खोटं नको बोलत जाऊ. तिसरा समोर जास्त गर्दी राहते मित्रा. इंडिया पुढे जाणार भारत मागे. काय 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 इंडिया पुढे जात नाही भारत मागे येत नाही. आता वाजले रात्रीचे 12:30. कोण झाले 13 किलोमीटर आत्ताशी झालेलं आहे फक्त. अजून 11-12 किलोमीटर आपलं बाकी आहे करायचं. बाकीचे लोक बघू शकतो मी चालताय अजून. आम्ही थांबलो इथं. काय हा गरम आहे ना चहा? गरम आहे हा 5च्या. अरे मग मी चहा नाही पित. पायाचा नसा पूर्ण जाम झालेला आहे. पाय पूर्ण दुखत आहे. आमच्या मित्राला काकडी खायची सिद्धेशला. सिद्धेश डाव काका काकडी द्या बिचाराला. शिवा कशाचा रे? फेरीचा फर्स्ट टाइम आहे शिवाचा. हा कोण मित्र? असं आहे ना याचा पण फर्स्ट टाइम आहे. तू बी फर्स्ट टाइम आहे. काय बोल राहिला बापर राजा? सिद्धा पण फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम नाही तू तर मागच्या वेळेस कुसून मारली तरी मागच्या. ऋषाचा शेवटचा टाइम आहे. वय झालं त्याचा आता. तो नाही असतो आता. तो एकदा 90 किलो झाला का धप्पा 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 धप्पा. चहा वगैरे घेऊ इथं. थोडासा नाश्ता वगैरे करू आणि परत थोडा वेळ परत चालायला लागू. अजून 11 किलोमीटर पार करायचंय. काही काकडी उचलतील बर का. लक्ष द्या. काहीच चक्की घेतली. काय घेतली दाखव ना. चक्की घेतली. अरे मी तुला म्हटलं काकडी घे रे. तू जर मला त्याला दिलं नाही ना भाऊ 1 क्षण नंतर माझ्यापर्यंत आला पाहिजे. मी आहे ना डार्क वादावादी होऊन जातो इथं. आता पाहिजे. तू काय करायचं सांग लवकर. काय करायचं सांग लवकर. थोडा दे. नाही ते ब्लॉक मध्ये करायचं सगळं. हा त्याला डिलीट होईल. तुला माहिती मी क्रॉप करतो दरवेळेस. रिलॅक्स पण झाला आता निघतो. चाल काय केलंय बाटली टाकून तू. मी इकडं बसली बाबा पाहू राहिले. चला काय काय कोण? हा हाय गाईज. श्यामाच्या बहिणीनं भावांनो परत एकदा प्रवासाला चालू केलेलं आहे. ब्लॉक चालू आहे. कारण दुसऱ्या बातम्या म्हणून जायचं ब्लॉक मध्ये. हा पत्या घे. हाय गाईज. श्यामाच्या बहिणीनं भावांनो आम्ही आलेलो आहे. कुठे रे? त्र्यंबकच्या फेरीला. जायला काय श्यामाचं काहीतरी बोल. इंडिया पुढे जात नाही भारत माग राहत नाही. इंडिया पुढे जात नाही भारत मागे येत नाही. या ते कुठे रोज जातो. हा यांसारखी बॉडी बिल्डर असतात. काय बॉडी दिसतात काम नाही तर येईल उजेडात. बॉडी गार्ड दिसतात. उजेडात नुसता फ्लॅश. पुढच्या ऑलिम्पिक मध्ये दुसरी झाला फिक्स आहे. ओके सर. येस शांत बसा रे. आपली खरी फेरी चालू झाली आहे मित्रांनो. आता आहे तू डोंगर आपला ते बा डोंगर. कुठे डोंगर दिसलं? लाईट दिसतंय मित्रांनो. ते लाईट आपल्याला वरती जे लाईट दिसतंय ना इथं आपल्याला चढून जायचंय.
अजून खाली उतरायचं तेवढा तिथपर्यंत चढून आणि तिथून उतरायचं खाली उतरायचंय त्या साईडनी. आमचा शिवा पहिल्यांदा आलेला फेरीला. शिवा कुठे? शिवा बाई, बाई, कुठे आला? शिवा शिवा ब्रो शिवा पहिल्यांदा आलेलो आहे. शिवाला विचारा शिवाचं काय काय दुखतंय. अजून तरी कुठे कुठे काम आलाय? शिवा आलाय आज फेरीसाठी शिवा कोणासोबत भांडण करून आलाय? घरच्यांसोबत. घरच्यांसोबत का? हा ते बी घरचेच ना. मग अजून आपल्याला तिथं जायचं. याला इथे दिसतंय इथं वरपर्यंत लांब नाही, फक्त 5 किलोमीटर मित्रांनो. 5-1 किलोमीटर असेल का? ते जास्त असेल. नाही एवढं नाही, 5 नसेल. काही आम्ही आता निम्या डोंगरावर आलेलो आहे चढून. काही नाथ मंदिर आहे, काही नाथ मंदिर मंदिर आहे. आम्ही अर्धा आता पेक्षा वरती जास्त चढून आलेलो आहे. म्हणतो कुठून आलोय आम्ही? इकडनं आलो आता. इकडे जायचं वरती अजून. तू काय काम नाही राहिलं? तुझं काय चाललं? काम निघून राहिलं. एवढं झाड उठलंय माझ्याकडून. हे बॉस पाणी काय रे? पाणी होतं ना? हा बॉस ना बॉस. बॉस पिक्चर मध्ये झाड उगलं होतं. आमच्याकडून काय झाड उगाणं. इथं झाड नाही, इथं सांग दुसरंच काहीतरी उभं राहिलं इथं. पाणी पाणी घ्यायचं. काहीच पाणी छान वाव भारी. पाणी प्यायचं. आता उठतोय परत प्रवासाला चालू केलंय मित्रांनो. काहीच आम्ही चालू झालेलो आहे परत प्रवासाला. जाम झालोय. पाय डायरेक्ट दुखताय खालून एकदम भयानक. नाही मित्रांनो माझं दुखत आहे. पण माझ्या दुखताय. निलय जाम झालं. तळपाय दुखू राहिले मित्र. तळपायच दुखताय. तळपायच दुखताय. पाय आणि तळपायात फरक आहे मित्र. मित्र माझ्या पायाचाच पार्ट तळपाय एकदम गात दुखताय. शरीराचा पार्ट आहे. ते चाललंय सर्व. इकडे जायचंय. काहीच नव्हती चंद्र चंद्रने लाईट. इथून आम्हाला वरती जायचं अजून. नाही रे रिओ दपलो. इथून वरती जायचं आम्हाला अजून. हा व्ह्यू बघा. इकडनं आम्ही चालत चालत आलेलो आहे खूप लांब इथपर्यंत. आणि अजून वरती जायचं आहे. वाजला रात्रीचा 1 आणि अजून प्रवास पूर्ण नाही झालेला. अजून 11-12 किलोमीटर बाकी आहे. मंदिराजवळ आलेलो आता. गर्दी बघू शकता. दर्शन वगैरे झाले. आता इथून परत खाली उतरायचंय. या ठिकाणी आम्हाला आता दुःख दिसते. काय दुःख 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 नाही दुःख. वर खाली पाहिजे आम्हाला. 1:15 झाले. अजून पण चालतोय कंटिन्यू. मंदिरात पाय वगैरे पडलं. दर्शन वगैरे झाले. मंदिर दाखवलेलं नाही. खूप गर्दी होती तिथे. कुठे हे मंदिर मित्र. अरे असं काय कुठं भी नाही भेटत रे ते. तरी 15 किलोमीटर पर्यंतचा प्रवास झाला आता मित्रांनो. वादवादी स्वरा बंद कर बंद कर. 16 किलोमीटर आतापर्यंत झालेले. अजून चालतोय. 1-1.5 वाजून गेलेला आहे. आणि हाताच्या ठिकाणी पाय आणि पायाच्या ठिकाणी हात आलेला आहे. पाय हातात घेऊन चालतोय तो डायरेक्ट. हातात. रात्रीचे वाजले 2 आणि अजून 8 किलोमीटर पुढे जायचं आपल्याला. 8 किलोमीटर बाकी प्रवास अजून आपला. थँक्यू मित्र. थँक्यू मित्र. भूत आहे भूत. हा शिवाला काय झालंय अजून. हा शिवाला मूळ पाय दुखताय शिवाचे. आणि त्याला दोघांनी उचलून आणलंय. एकदम जाम झालाय. पाय आमचे पण दुखताय. पण मग आमचे ना एकदम सुरळीत चालतो. तरी आम्ही त्याला बाकीचे काम करताना नाही दम लागत. तेव्हा 4-4, 5-5 वेळा तो. पण मग आता इथं हा बिल्डिंग वरती वर जाईल खाली येईल, वर जाईल खाली येईल. पण मग इथं बरोबर त्याला दम लागू राहिला. जाण रे मित्र बरं. थोडा वेळ आहे निघू परत प्रवासाला. आता निघालोय मित्रा. नाही रे खाली दगड दाखवून खालची.
मित्रांनो. चला. तू असं परत म्हणतो प्रवासाला का? लागलोय. तू नाही एवढा यार, सध्या नाही थोडा असं नाही पीत नाही खरंच. बाकी काही असं, बाकी नादिक असेल तो पण पीत नाही तो. खरंय आणि एकच नाही मित्रांनो फक्त यात. याच्यात ना. रात्रीचे वाजले 2:30. अजून इथं विचारलं तर ते सांगताय की 6 किलोमीटर अजून बाकी आहे पुढे चालणं. पुढे जाऊन हायवे लागणार आहे. हायवे परत मंदिरापर्यंत पाय जायचंय. 2:30 वाजले रात्रीची, कंटिन्युअसली चालतोय. शिवाने तू लेग्स दाखव. शिव तुझे पायाची बॉडी झाली असेल शिवाची. काम निघालाय पूर्ण. आता परत करतोय प्रवास स्टार्ट. 5 मिनिट आराम घेतलाय. 5 मिनिट थांबलो. गाईज 10 रुपये पाणी वाटतं. 10 रुपये पाणी बॉटल. 10 रुपये पाणी बॉटल. 10 रुपये. गाईज गप्पर निघतो आता प्रवास चालू करायचा. मित्रांनो उठ रे. हे बघू शकता हालत चालू लोकांची काय झालेली. घेता एकमेकांना लांबून आले फिरून लोक डायरेक्ट आहे. फिरून डायरेक्ट पाय वगैरे जाम झाले त्यांचे. आम्ही करतोय आता परत स्टार्ट वॉक. आमचं सिद्धेश भाऊ बघा बरं किती फिट अँड फाईन उभाच पाहिलं. त्याच्या पायाला म्हणजे एवढा चालून आलाय पण पाय जांबे. पण मित्राला काहीच वाटत नाही. डायरेक्ट मित्र म्हणजे एकदम मित्र गारव्यामध्ये वनव्यासारखा. वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्राचं खूप काही दुखते पण मित्र सांगू शकत नाही. लेझरनी रॉकेट कॅमेरा जाईल. आत्ता झाले 8:50 म्हणजे 9 वाजत आले. आणि आत्ता आम्ही घरी आलेलो आहे. आपली 23 किलोमीटरचं पूर्ण वॉक कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण. आणि तो कम्प्लीट करून पायाचे एकदम बेकार हाल झाले. डायरेक्ट घडाघडा पडल्या पायांना. तेवढा कम्प्लीट करून आता घरी आलेलो आहे. आता फक्त आहे ना याला मालिश वगैरे करून आणि डायरेक्ट झोप काढायची आता. आंघोळ कधी? 9 वाजता. 9 वाजता आंघोळ करेल. तू उठला किती वाजता मुळात? मी उठला 7 वाजता. 7 वाजता उठला. आंघोळ 9 वाजता. लाजा बिजा नाही वाटत का अशी थोडीशी? माणूस फेरीवरून आलंय. काही तुला काही म्हणजे आम्ही फेरीवरून आलो म्हणजे आम्ही देव आहे ना. तुला कळत नाही का? तू आमचं हे तू आमचं हे केलं पाहिजे. तुला काही समजतंय का? सेवा करायची सेवा केली पाहिजे. नाही सेवा तर सोय केली पाहिजे आमची. काही पानपोळीची काहीच नाही. आम्ही आलो आमच्या आंघोळ झालं तेव्हा तू उठून आला म्हटलं काय म्हणावं तुला. आम्ही घरात पाऊल ठेवलं. आंघोळ झालं आमच्या. मग त्याच्यानंतर तू उठून आला बाहेरून. आला मोबाईल घेऊन बसला. हा टॅबलेट घेऊन बसला. मग आता म्हणणे त्याला ना अपडेट ठेव बाबा डायरेक्ट मध्ये लागले. तर मग आता झोपायचंय. बाय बाय.